सामाजिक न्याय, आरक्षण, ओबीसी, SC/ST आणि वंचित घटकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 3 ऑगस्टपासून राज्यभर मंडल यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार म्हणाले की मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांना शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात संधी उपलब्ध झाली. मात्र आजही सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित असून आरक्षणासह विविध घटनात्मक अधिकारांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की 3 ऑगस्टपासून सुरू होणारी ही यात्रा राज्यातील विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार असून समाजातील विविध घटकांशी संवाद साधला जाणार आहे. यात्रेदरम्यान सामाजिक न्याय, समान संधी, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि मागासवर्गीयांच्या हक्कांबाबत जनजागृती केली जाईल. वडेट्टीवार यांनी सांगितले की या यात्रेत विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांचा सहभाग अपेक्षित असून समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंडल यात्रेच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार असून राज्यातील विविध भागात सभा, संवाद कार्यक्रम आणि जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाही, असं आहे की आम्ही आता मंडल यात्रा काढतोय आमचे अनेक मुद्द्यावर घेऊन. आम्ही 3 ऑगस्टपासून ही मंडल यात्रा पूर्व विदर्भामध्ये जवळपास अनेक जिल्ह्यामध्ये ही जाते आहे. यामध्ये ओबीसींची जनजागृती हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे असं ते बोलले. मग आम्हाला देताना त्यांनी का कंजूसी करावी? आमच्या अजून हॉस्टेलचा पत्ता नाही, आम्हाला स्वतंत्र इमारत नाही ओबीसीचं, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला निधी मिळत नाही, अनेक विषय आमच्या पुढे आहेत आणि आमची जनगणना स्वतंत्र करायचं यांची मानसिकता नाही. ही आमची मागणी आहे की आमची जनगणना झाली पाहिजे, आमची खरी लोकसंख्या किती आहे लोकांना कळलं पाहिजे. आणि याबरोबरच आम्हाला 1931च्या जनगणनेनुसार जे 52% आरक्षण होतं ते त्यातून 52% संख्येच्या नुसार 27% होतं, ते अजूनही पूर्णतः लागू झालं नाही, ते लागू करण्याची आवश्यकता आहे. अशा अनेक विषयाला घेऊन जवळपास आम्ही 20 विषय घेऊन ओबीसीचे ही जनजागृती करतो आणि ओबीसींच्या हक्काचं मागण्यासाठी आमची ही मंडळ यात्रा आहे. यावरून कारण यांना जर ओबीसीचं काही हित साधायचं असतं तर जिल्हा परिषदेच्या आमच्या वेळेस जे म्हणत होते की आम्हाला जबाबदार ठरवत होते निवडणुका न होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, यांना ओबीसीचं आरक्षण टिकवता आलं नाही, वाचवता आलं नाही, अशी भूमिका महायुती सरकारची होती. आज 4 वर्ष झालेत तुम्ही निवडणुका घेत नाहीत आणि ओबीसीचं नुकसान करताय. याला जबाबदार कोणतरी महायुती सरकार आहे. ओबीसीच्या हक्काचे वाट्याची संपूर्ण जागा मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजप आणि महायुती सरकारने केलं आहे. अजूनही याचा निकाल लागत नाही. आता कोर्टात तारीख आहे, तारीख पे तारीख चालली आहे. मला वाटतं हा नक्की निकाल जर लागला तर ओबीसीच्या किती वर्षांनी, 4-5 वर्षांनी हे कोर्टामध्ये चांगले वकील लावून हा निकाल लावून घेण्याची अपेक्षा होती, पण गृहीत धरून ठेवलं आहे ओबीसीना. म्हणून या निवडणुकांच्याकडे निवडणुका लावण्यासाठी सरकारचं गांभीर्य नाही, सरकार गंभीर नाही, हे आता दिसून आलेलं आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.